दादा नमस्कार. आज तुम्ही अतुल शेठ बेनके यांच्या बंगल्यावरती आलेला आहात. तुम्ही बेनके साहेबांच्या प्रतिमेचं दर्शनही घेतलंय. काय नेमकं प्रयोजन? आज दोघंजण एकत्र तुम्ही बराच वेळ दोघांनी चर्चा केली. नाही बघा, मी नेहमी सांगत आलो की 288 विधानसभेमध्ये जुन्नरची स्पेशालिटी आहे. त्याचं कारण मी सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा सुवर्ण कलश हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी फक्त किल्ले शिवून आणला आणि इथे कॅबिनेट घेऊन या बलशाली महाराष्ट्राची स्वप्न पाहिली. म्हणून या भूमीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुसरी गोष्ट आहे की शिवजयंतीचा जो राजशिष्टाचार आलेला आहे त्याच्यामध्ये या भूमीला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबरोबर राज्याच्या प्रथम नागरिक मुख्यमंत्र्यांना जे त्या खुर्चीवर आहेत सन्मानपूर्वक त्यांना दरवर्षी शिवनेरीला यावंच लागतं. शिवनेरी महोत्सव आपण यशवंतराव चव्हाणनंतर आपण चालू केला आणि तो आता चालूच आहे. आता पुन्हा शिवजयंती येते. त्यामुळे ही भूमी फार आपली अतिशय अस्मितेचा विषय आहे महाराष्ट्राच्या. त्यामुळे याचं डेव्हलपमेंट आम्हाला एकदम कमी वेळामध्ये जास्त करायचं आहे. मी तो वेग धरला होता 2014 ते 2019मध्ये. त्या वेगानंतर मधल्या काळामध्ये 2019ला माझा पराभव झाला. तर नंतर अतुल शेठ आमदार झाले. ते 5 वर्ष त्यांनी जी कामं केली, शेवटी कसं होतं की 5 वर्ष त्यांनी जी कामं केली, काय केली, कशी केली, आज कुठपर्यंत ती आली ही समजून घेण्यासाठी प्रत्येक असलेल्या काही पॉलिसीज मॅटर असतात. रुटीनमधली कामं वेगळी आणि काही पॉलिसी मॅटरची कामं असतात ती वेगळी, जी शासनाच्या दरबारात जाऊन पुन्हा त्यांना आपल्याला पुश करावं लागतं. आणि त्यातली बऱ्यापैकी जी कामं आहेत त्यांनी जी सांगितली ती या कागदावर मी आता अधोरेखित करून घेतलेली आहे. आणि त्या कामाच्या फाईलीच मला आता जाऊन त्या चेकआउट करावं लागतील. संबंधित खात्यांशी असलेल्या त्या फाईलचा पुन्हा एकदा स्टडीज करून त्या कुठल्या व्यवस्थेमध्ये आहे, आपल्याला कशा पद्धतीने पुढे घेऊन जावं लागतील. म्हणजे हातात घेतलेले जे काम आहेत ते मागं ठेवायचे नाही आणि कमी वेळामध्ये हा तालुका महाराष्ट्र राज्याचा मॉडेल व्हायला पाहिजे. आणि यासाठी आम्ही निश्चितपणे मागोवा काय आहे, हा मागोवा राजकारणामध्ये फार किंबहुना जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या निमित्ताने फार महत्त्वाचं आहे. काही लोक चर्चा करत होते, मला वाटतं दादा काल निवडणूक झाली, आपले कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते काय चांगलं काय वाईट. पण माझं असं म्हणणं आहे की तो पार्ट वेगळा आहे. मी तर स्वतः एकदम सुसंस्कृत पद्धतीने हा विचार करतो की या तालुक्याला फार कमी वेळामध्ये पुढे न्यायचं आहे. आणि पुढे नेत असताना मग त्याच्यामध्ये त्यांच्या मनातल्या ज्या काही गोष्टी त्यांनी ज्या रेखाटल्यात आत्तापर्यंत मागच्या 5 वर्षामध्ये, तर त्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही आहे या समजून घेतल्यानंतर मग काही ठिकाणी आम्हाला याच्यामध्ये फार बारकाईने विचार करून त्याच्यामध्ये आपल्याला ताकद लावून काम करावं लागणार आहे. आणि म्हणून हे सगळे त्यांच्या आल्यानंतर इथे मी आलो. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून या ठिकाणी कागदावर मी नोटेड करून घेतलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आपल्याला पुढे घेऊन जायच्या आहेत. त्यामुळे आजचा हा सगळा आढावाचा विषय आम्ही 15-20 मिनिटामध्ये समजून घेतला आणि तो सगळा समजून आता त्याच्या पुढे जाण्यासाठी मी वाटचाल करणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांची शपथ आहे, मंत्रिमंडळाची सुरुवात होत आहे. आम्हालासुद्धा उद्या त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या 288मध्ये जो काय स्पेशली मला त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रण केलेलं आहे. आजच सकाळी साहेबांचे फोन झाले. त्यामुळे आता कामाला सुरुवात होईल. शेवटी निवडणुका येतात ज्याच्यासाठी का त्या लोकस्तंभाला आणि जनहिताच्या निमित्ताने तो दोन्ही गोष्टी क्लब करून आपण जनभावना लक्षात घेऊन आपण जास्तीत जास्त काम करावं. त्यासाठी आजची बैठक सर्व कोणीही माझी नम्र विनंती तालुक्याच्या सर्व लोकांना की याच्यामध्ये कोणी राजकीय बिलकुल अर्थ काढू नये. तालुका हा सर्वप्रथम आहे माझ्या दृष्टीने आणि तालुक्याच्या हिताच्या दृष्टीने आम्ही इथे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी पॉईंटेड केलेल्या आहेत. हा कागद तुमच्यासमोर मी मुद्दाम दाखवतो की याच्यावर सर्व गोष्टी आम्ही पॉईंट टू पॉईंट मांडलेल्या आहेत आणि निश्चित त्याच्यावर आम्ही पुढे जाऊ. एवढंच तुम्हाला या निमित्ताने सांगतो. शरद दादा, येते काही वर्षात जुन्नर तालुका कोणत्या पदावर असणार आणि कोणत्या प्रभावी अनुपालन क्षेत्रासाठी उभा राहता हा आम्हाला सगळ्यांना दिसेल? आता खूप साऱ्या गोष्टी आहेत ना. बघा, बिबट सफारी आपल्याला चालू करायची आहे. सुप्रीम कोर्टाची एक शेवटची मान्यता आहे, बिबट सफारी चालू होते. दाऱ्या घाटाचा TPRला त्या ठिकाणी आपली फाईल अंतिम टप्प्यामध्ये जी माझ्या काळापासून उभी आहे. आपल्याला ओपनचा ITI चालू करायचा आहे, तो मधल्या काळामध्ये आपला राहून गेलेला आहे. क्रीडा संकुल आपण अद्ययावत करतोय, म्हणजे जिल्ह्यातलं सगळ्यात चांगलं क्रीडा संकुल जुन्नरचं असेल. आणि त्याबरोबरीने ज्या अजून हेरिटाचा आदिवासी बांधवांचा हेरिटाचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. सौर ऊर्जेच्या बाबतीमध्ये आम्ही थोडीशी आघाडी घ्यायचा निर्णय केलेला आहे.
पर्यटनाचा आम्हाला आराखडा बनवायचा आहे, ज्याच्यावर त्यांनी थोडंसं जमवाजमीला सुरुवात केली होती आणि ते आज PWD आणि कलेक्टर साहेबांच्या टेबलावर आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये फार मोठा विकासच होणार आहे आणि रोजगार उभा राहणार आहे. त्यामुळे एक ना अनेक गोष्टी आहेत की सर्वांगीण विकासाच्या निमित्ताने आता आपल्याला सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे. तुम्ही खरं तर दादा झाले तुमच्या निवासस्थानी, तुम्ही त्यांचा सन्मानही केला. उद्या मंत्रिमंडळाची शपथ आहे, आमदार म्हणून तेही उद्या शपथ घेतील. आज ते निवासस्थानी आले, काय भावना आहे आणि काय त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि जी कामं तुम्ही सुचवली, प्रामुख्याने कुठली कामं जी आता अंतिम टप्प्यात आहेत जी तुम्ही सुचवलेली आहेत, काय त्याबद्दल? एक मिनिट. आज प्रथमतः या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे हे आमच्या निवासस्थानी इथं आलेत. अतिथी देवो भव ही आपल्या जुन्नर तालुक्याची संस्कृती आहे, म्हणून त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि एका जबाबदार खुर्चीवरती आता विराजमान झालेले आहेत. आणि म्हणून बेनके साहेबांनी ज्या तालुक्याची परंपरा राखली, विकासाची परंपरा राखली, पर्यटनाची राखली, शेतीची राखली, पाण्याची राखली, शिक्षणाची राखली, विजेची, रोजगाराची, ती इथून पुढं जे काय 5 वर्ष त्यांनी काम केलं, 5 वर्ष मीही काम केलं आणि जे काय आम्ही काम केलं आहे त्यातून पुढं जाण्यासाठी ते पुढं नेण्याकरता जे काही प्रोजेक्ट्स आपण जुन्नर तालुक्यामध्ये आणू पाहतो आहे, काय आणलेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, ती माहिती घेण्यासाठी ते आले. त्यांनी त्यांना हितंभूत माहिती दिली. खरं वास्तविक पाहता मागील 5 वर्षामध्ये 1-2 वर्षाचा कालावधी कोरोनात गेला, ज्याचा सर्वात जास्त निधी आणि पैसे आपल्याला आरोग्य विभागाकडे वळावे लागले. त्यानंतर दुर्दैवाने आमची सत्ता गेली आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची सत्ता आली आणि त्यानंतर 1 वर्षाने अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्तेचे द्वार उघडले आणि तेव्हा मात्र खूप मोठ्या प्रमाणात कामं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये झालेली पाहिली. आता डिपार्टमेंटलचे जे कामं असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं असतील ते तर पाईपलाईनमध्ये आहेत, त्यांना ते डिपार्टमेंटकडून माहिती तर मिळेलच. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे की आपल्या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत. ते 5 धरणाच्या शेजारी जे इरिगेशनचे लँड्स आहेत त्याचं पर्यटन धोरण ह्या महाविकास आघाडीचं आधीचं सरकार आणि नंतर महायुतीचं सरकार त्या थोडंसं त्या सत्ता संघर्षाच्या स्थितीत प्रशासनामध्ये अडकलं होतं. आता पर्यटनाचं धोरण जलसंपदा विभागाने ठरवलं आहे आणि त्यातून त्यांनी अ, ब, क, ड अशी कॅटेगरीज केलेली आहेत की त्यातून इरिगेशन लँड्स आपण टुरिझम डेव्हलपमेंटसाठी कसे द्यायचे. त्याचा महत्त्वाचा प्रकल्प बेनके साहेबांनी जो पाया रचला होता यशवंतराव चव्हाण पर्यटन प्रकल्प, त्यातून आपण तो PPP बेसवर पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहे. स्विस मेथड ह्या माध्यमातून खाजगी गुंतवणूकदारांना तिथं आमंत्रित करून ते पुढे नेण्याचं काम तिथं आहे, ते आपल्याला पुढे घेऊन जावं लागणार. त्याचबरोबर वडस धरणाच्या शेजारी जे इरिगेशनची लँड तिथे आहे, जवळपास 25 ते 27 हेक्टर लँड आहे. तिथं शिव आरंभ सृष्टी नावाचा प्रकल्प राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे. त्याला पालकमंत्री अजितदादांनी त्यांच्या अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पाच्या बजेटरी स्पीचमध्ये त्याला 125 कोटी रुपयाचा निधी आरक्षित केलेला आहे. त्याला एक आर्किटेक्ट आणि कन्सल्टंटसुद्धा नेमलेला आहे. त्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केलेला आहे आणि त्यांनी या देशामध्ये जवळपास 8-9 ठिकाणी असे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि ते सक्सेसफुली चाललेले आहेत. अशा प्रकारचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर आधारित असणारा हा शिवसृष्टी फक्त प्रदर्शनासाठी नसून त्याला अनुभवायला मिळेल, इतर लोकांना प्रशिक्षण मिळेल. इतर कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे जीवनचरित्र असेल त्याच्या आधारे त्यांना प्रशिक्षण त्याद्वारे मिळणार आहे. असं एक तिथं दालन आहे. तिथं 9D शोजचं दालन आहे. तिथं एक हॉलोग्राम शो, म्हणजे जसं काय आपण एखाद्या थिएटरमध्ये बसलो आहे आणि प्रत्यक्षात तिथं छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासमोर आले आहेत किंवा ते मावळे आले आहेत किंवा तिथं युद्धाचा प्रसंग असेल किंवा त्यांच्या जीवनामधला प्रसंग असेल, तो आपल्यासमोर तो होईल. हा सर लाईव्ह शोसारखा ना आपल्यासमोर तो घडतो आहे असं दिसेल. अशा काही तिथं गोष्टी आहेत. आता ती लँड इरिगेशनची आहेत, फक्त लँड ट्रान्सफरच्या प्रोसेसमध्ये आहे. त्यातून गव्हर्नमेंटचं ती लँड इरिगेशनकडे ठेवायची का टुरिझमकडे ट्रान्सफर करायची का त्याचं रेंट घ्यायचं का नेमकी काय करायचं आहे त्या प्रोसेसमध्ये आहे. ते एकदा ट्रान्सफर झाला का लगेच त्याचं काम चालू होईल. असं एक मोठं काम आपण तिथं करतो आहे. शिव आरंभ सृष्टी नावाचं ते प्रोजेक्ट तिथं होणार आहे. हा तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी आपण आता DPR तयार करायचं काम हाती घेतलेलं आहे. ह्या तालुक्यातले अनेक सगळेच सरपंच, सगळं पत्रकार, सर्व पर्यटन संस्थेमध्ये काम करणारे यांचे वेगळ्या वेगळ्या मीटिंग घेतल्या आणि टुरिझम डेव्हलपमेंट बाबतीत तुमच्या संकल्पना काय आहेत त्याची माहिती घेतली. तो डेटा तयार केला आणि नोडल एजन्सी म्हणून PWD एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नेमले
त्याच्या आधीचे आर.वाय. पाटील होते, आत्ताचे बारबाई आहेत आणि म्हणून तो DPR तयार करण्याचं काम आपण हाती घेतलं. त्याला तो कन्सल्टंट आपण नेमला होता आणि नेमायचं चाललं होतं. त्याची आपण स्पर्धा घेतल्या. त्यांचे प्रेझेंटेशन कलेक्टरसमोर झाले. DOTचे कलेक्टर होते, मी आमदार म्हणून मी होतो, इरिगेशनचे होते, PWDचे होते आणि अशा अनेक पंचायत समितीचे अधिकारी सगळे होते. त्यातून बाटलीबॉय नावाचा एक कन्सल्टंट आहे, तो फायनल केला. तिचं प्रेझेंटेशन पालकमंत्री अजितदादांसमोर पण झालं. आता DPCतून त्यांना ₹1.25 कोटी त्यांचं फीज हे देण्याचं काम बाकी आहे. ते आता DPCतून पूर्ण आपल्याला ते करावं लागेल आणि त्यातून ह्या टुरिझमचा DPR तयार होईल. ह्या टुरिझमच्या DPR तयार होत असताना 4 सेक्टर्समध्ये आपण काम करतो आहे. एक हिस्टॉरिकल सर्किट आहे, दुसरं मायथॉलॉजिकल आहे, तिसरं नैसर्गिक आहे म्हणजे नेचरचं आपण ज्याला म्हणतो, आणि 4th हे ॲडव्हेंचर टुरिझमचं आहे म्हणजे साहसी पर्यटनाचं आहे. आणि म्हणून ऐतिहासिक सर्किटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळं असतील. नैसर्गिक स्थळामध्ये अनेक निसर्गाचे स्थळं आहेत. धार्मिक स्थळामध्ये वडदचा खंडोबा, धामणखेलचा खंडोबा, 2 अष्टविनायकाचे ठिकाणं, गुप्त विठोबा आणि अनेक ठिकाणी कपर्देश्वर किंवा अनेक ठिकाणी जे देवस्थान असतील. आपल्या आळेचा ज्ञानोबाची रेड्याची समाधी आहे. अशा अनेक ठिकाणी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. नैसर्गिक ठिकाणामध्ये युरे पठारचा पठार आहे, अलेक्झांडर गिब्सन पार्क आहे, नाणे घाट आहे, माळशेज घाटाचा परिसर आहे, अशा सगळ्या गोष्टी आहेत. ऐतिहासिक सर्किटमध्ये हडसरचा किल्ला, चावंडचा किल्ला, जीवनगड, हरिश्चंद्रगड असे सर्व स्थळं त्याच्यामध्ये आपण ते घेतलेलं आहे. साहसी पर्यटनामध्ये एक ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी आपण मांधारण्याच्या जागेवर तिकडे प्रपोज केलेलं आहे. ह्या ॲडव्हेंचर युनिव्हर्सिटी स्थापन करत असताना सांगली आणि साताऱ्याच्या पण जागा पाहिल्या, पण अत्यंत आयडियल जागा ही मांधारण्याला आहे. त्यातून आपण तिकडं ते ॲडव्हेंचर स्कूल किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण तिथे चालू करतो आहे की जेणेकरून जगाचे पर्यटक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतील. असे टुरिझमचा चांगला प्लॅन आपण तयार करतो आहे आणि हा प्लॅन एकदा तयार करून शासनाची मान्यता मिळाली तर इथून पुढच्या 15-20 वर्षामध्ये त्याच्यात आपल्याला मागं पाहायला लागणार नाही. अशा प्रकारचं भरीव काम आपण केलं आहे आणि खूप असे काम आहेत की दिवसा वीज मिळायची. आपत्तीग्रस्त आपला तालुका जाहीर झाला आहे, पण दिवसा वीज कशी मिळणार? त्याच्यावर प्लॅन कोण करत नव्हतं. तो प्लॅन अजितदादाने आम्ही केला की ह्या तालुक्यामधले अनेक गावांच्या गायरान जमिनीमध्ये सोलर पॉवर प्लांट्स उभं करण्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे. ते प्रायोगिक तत्त्वावर कुठल्या कुठल्या गावात घेतलेलं आहे त्याची माहिती मी त्यांना दिली. MSCB डिपार्टमेंटकडून त्यांना अधिकची माहिती मिळेल. हे जेव्हा काम अजितदादांच्या माध्यमातून सोलर पॉवर प्लांट्स आपल्या तालुक्यात उभं राहील तेव्हा खऱ्या अर्थाने दिवसा वीज आपल्या शेतकऱ्यांना मिळेल. अन्यथा सरकारच्या मनात जरी असलं, घोषणा जरी केली, एक बलशालीने सरकार जरी पुढं असेल तर त्याचा रोडमॅप असणं खूप गरजेचं आहे. तो रोडमॅप आपण इथं आखलेला आहे. त्याचबरोबर कोल्हे मळ्यामध्ये जे काय लँड ॲक्विजिशनचं राहिलं होतं त्याला अजितदादांनी 25 कोटी रुपये दिलेत. त्याची आम्ही मोजणी केली. शेतकरी कोण कोण बाधित आहेत त्याची यादी केली. त्याच्यात जर 4 भावंडं असेल तर त्यांचे न्यायनिवाडा केला. आता ते अवॉर्ड होणार आहे ते पैसे आणि ते एकदा अवॉर्ड झाल्यानंतर तो मधला हॅमचा पोर्शन आहे तो रस्ता रुंदीकरणासह तो पूर्ण होईल. म्हणून त्याच्यासाठी अवॉर्ड होण्यासाठी SLO डिपार्टमेंटकडून आत्ताच्या आमदारांनी पाठपुरावा करून ते करावं याच्यासाठी आपण काम केलेलं आहे. नारायणगावचं ग्रामीण रुग्णालय आपण 100 बेडचं मंजूर केले, 90 कोटी रुपये त्याला दिले. त्याची टेंडर प्रोसेस होऊन वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहेत. ते पुढील कालावधीमध्ये आपल्याला ते पूर्ण करावं लागणार आहे. जुन्नरला पण 100 बेडचं हॉस्पिटलची आपण मान्यता गव्हर्नमेंटची घेतलेली आहे. आत्ताचे जे RH आहे तिथं तेवढं मोठं हॉस्पिटल होऊ शकत नाही म्हणून कृषी विभागाची 5 एकरची जागा जी पडलेली आहे जुन्नरला लागूनच आहेत, एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर, ती आपण आता हँडओव्हर करून तिथं तिचे प्रमाण इश्यू करून गव्हर्नमेंटकडून पैसे घेत आहोत. ह्या तालुक्यात शाळा सुधार योजनेचा प्रोग्रॅम अजितदादांनी राबवला होता. त्यामध्ये पालकमंत्र्याचे म्हणजे DPCचे काही फंड्स, काही गौण खनिजचे फंड्स, काही CSRचे फंड्स आणि 100 पटापेक्षा जास्त जे पटसंख्या असेल तिथल्या सर्व शाळांचा समाविष्ट करायचा आणि त्याच्यानंतर इतर शाळा समाविष्ट करायच्या. शाळांच्या खोल्या, तिथले कंपाऊंड वॉल्स, तिथले ई-लर्निंगचे सेट्स आणि टॉयलेट्स आणि विशेषतः मुलींसाठी टॉयलेट्स असा तो प्रोग्राम आहे. तो थोडासा अर्धवट राहिला तोही पुढं त्यांनी घेण्यासाठी आपल्याला केलं पाहिजे. ह्या तालुक्यात जवळपास 193 DPs आपण मंजूर केल्या. त्यातले 101 DPs ऑलरेडी बसलेले आहेत. अजून 93 DPs ते टेंडर प्रोसेसमध्ये आहेत. तेही आपल्या त्या पूर्ण करायचे आहेत. काही सबस्टेशन आपले झापवडी, बोरी इथं मंजूर आहेत. ते आता फक्त चालू करायचं आहे एवढाच विषय त्याच्यामध्ये आहे.
नवीन प्रशासकीय इमारत जवळपास 37 कोटी रुपयाची आपण मंजूर केलेली आहेत. त्याचं भूमिपूजन करून वर्क ऑर्डर होऊन त्याचं कामही चालू झालेलं आहे. पण जिथं आपण प्रशासकीय इमारत करतो आहे तिथं फूडचे गोडाऊन्स आहेत. तर त्यातले आपण 2 गोडाऊन्स डेमॉलिश केले कारण आपलं काम चालू केलं पाहिजे. पण इतर गोडाऊन्स फूडचे आपण खानापूरच्या मोकळ्या गायरून जमिनीमध्ये करतो आहे. इथून पुढच्या 30 वर्षाची वाढीव लोकसंख्या ग्राह्य धरून आपण ते मोठ्या प्रमाणामध्ये फूड गोडाऊन्स करतो आहे. त्याची मान्यता घेतली. त्याला फक्त आता या अधिवेशनामध्ये फंडिंग येणं गरजेचं आहे. ते फंडिंग एकदा आलं का तेही काम चालू होईल. त्याचबरोबर आण्याला जे सबस्टेशन आहे तर आण्याला सबस्टेशन आपण म्हणजे मंजूर झालं, बांधूनही झालं. पण तिथं येणारे जे काही विजेचे कनेक्शन होते गुळुंचवाडीचे परिसरामध्ये काही शेतकऱ्यांचा ते वायरला आक्षेप होता म्हणून आपण त्याच्यावर मार्ग काढला. कडेकडून आपण ते तारा नेतो आहे. त्यासाठी एक वेगळा फंडिंग केलं आहे. ते पण टेंडर प्रोसेसमध्ये आहे. ते एकदा पूर्ण झालं तर ते कामही लवकर पूर्ण होतील. ह्या तालुक्यात नवीन पोलीस स्टेशन्स निर्माण करण्याचं आपण काम केलं. नारायणगावचं पोलीस स्टेशन बांधून रेडी आहे. ओतूरच्या पोलीस स्टेशनचं काम आत्ता चालू आहे. जुन्नरचं हे मंजूर आहे. फक्त जागा ते असं म्हणत होते की तहसील कचेरीत तिकडे शिफ्ट झाले तर तिथं आपण करू. पण मी त्याचा आक्षेप घेतला. म्हणजे तो दादाजी कोंडदेवचा जुना वाडा आहे तो आपल्याला रिस्टोअर करायचा आहे. त्याच्यामध्ये स्ट्रेंथिंग करायचं आहे आणि जुना जसा वाडा आहे तसा ऐतिहासिक वास्तू करायची म्हणून तिथं आपण करू नये म्हणून तो आपण थांबवला होता. इतर पोलीस स्टेशनची जागा तिथं त्या प्रेमायसिसमध्ये आहे. तिथं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काही ऑफिसेसची अतिक्रमण झालेली आहेत. तर फॉरेस्ट डिपार्टमेंट, महसूल डिपार्टमेंट त्याची सगळ्या जागा आखणी करून पोलीस स्टेशन आपण तिकडं करू शकतो. तसं जर केलं तर दादाजी कोंडदेवचा जो वाडा आहे जिथं आपण झेंडावंदन करतो तिथल्या झेंडावंदनाला पण अत्यंत चांगलं प्रेमायसिस निर्माण होईल असं काम आपण ते केलेलं आहे. त्याचबरोबर आणे पठारावर पाणी नेण्यासाठी आपण 76 लाख रुपये मंजूर केलेत DPRसाठी. त्या DPRची PDPCतून पैसेसुद्धा दिलेले आहेत. ते आता टेंडर प्रोसेसमधून होऊन तो DPR एकदा तयार झाला का 4थी सुप्रमाजी कुकडी प्रकल्पाची होणार आहे, फेर जल नियोजन होणार आहे. त्यातून पहिला अधिकार हक्क आपला हा आणे पाठराचा राहणार आहे. त्याच्यावर लक्ष देणं अधिकचं गरजेचं आहे असंही त्यांना सूचित केलं. त्याचबरोबर वडज उपसासाठी आपण 35.5 कोटी रुपयाची प्रमासुद्धा आणलेली. ती आता टेंडर प्रोसेसला आहे. वडज उपसाला वर्षभरात पाणी नेण्यासाठी काही हरकत नाही. फक्त त्याच्या मागं लागून आता लवकर केलं गेलं पाहिजे एवढाच त्याचा विषय आहे. हिरडा कारखाना जो पुनरुज्जीवित करण्यासाठी 12,90,00,000ची प्रकल्पाला मान्यता गव्हर्नमेंटने दिली. गव्हर्नमेंटचा शेअर त्याच्यामुळं वाढला. 2 कोटी रुपये गव्हर्नमेंटने देऊ केलेले आहेत. काही टेक्निकल अडचणीमुळे ते द्यायचे राहिलेत. पण आम्ही ते अजितदादांकडे जाऊन आम्ही दोघे अजितदादांकडे जाऊन ते 2 कोटी त्यांच्या पत्रात कसे भरतील ते बघू. ते एकदा पडल्यानंतर त्यांचं कर्ज मिटेल. त्यानंतर त्यांना शबरी विकास महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाकडून 7,90,00,000 रुपये मिळणार आहे. ते एकदा मिळाले तर तो कारखाना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांना मदत होईल. वर्किंग कॅपिटल त्यांना मिळेल. रॉ मटेरियल घेऊन प्रोसेस करून पहिला बॅच दिवसपर्यंत त्यांना आपण हेल्प करू. त्याच्यानंतर आदिवासी विभागातले जे लोक असतील काळोदा शेळकंदे असेल त्यांच्या सर्व सहकार्य असेल. आणि त्यांना मी विनंती केली की आता निम्मी टीम जरा नवीन घ्या शिकलेली आदिवासी समाजाचीच घ्या पण शिकलेली काय जेणेकरून ते मार्केटिंग चांगलं करतील. एक MD लेवलचा माणूस इथं तो कारखाना चांगला चालवेल. अशा सगळ्या ह्या पॉलिसी मॅटर्सचा विषय आहे. राहिला विषय स्टेट बजेटचं भरपूर फंड्स आहे. MMGSYचे भरपूर फंड्स आहेत. नगर विकासचे भरपूर फंड्स आहेत. अल्पसंख्याकाला भरपूर निधी आहे. मेंटेनन्स वर्क कुकडी प्रोजेक्टचे अजून मोठ्या प्रमाणात चालू आहे. चिलेवाडीचं काम चालू आहे. तेही पूर्ण निश्चित प्रकारे पुढच्या 4-5 महिन्यामध्ये कंप्लीट व्हायला काही हरकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की आपण त्याला केले. ते डिपार्टमेंट वाईज त्यांना ती माहिती मिळेलच आता ते आमदार आहेत म्हटल्यावर. म्हणून ह्या ज्या कामातून आपण जुन्नर तालुका वैभवतेच्या दिशेने नेत आहोत. जो काय पाया रचलेला आहेत किंवा ते आपल्याला पुढं न्यायचं आहे त्याच्याकरता त्यांनी ते काम करावं असं आमचं दोघांची एकमेकांनी चर्चा झाली. आणि माझी आणि अजितदादांची जेव्हा भेट झाली तेव्हा दादांनी मला सांगितलं की आपली जी कामं आहेत ती पुढं चालू ठेवण्यासाठी इतर जे काही प्रशासकीय शासकीय मिटिंग्ज असतील, अधिवेशनाचा कालावधी असेल, त्या ठिकाणी पण मी स्वतः जाऊन तिथं दादांकडं जाऊन ते सगळ्या गोष्टी पूर्णतःच कशा होतील याच्यासाठी कायम प्रयत्नशील राहील. शरददादांनाही बरोबर घेऊन अजितदादांकडे आम्ही जाऊ आणि जुन्नर तालुक्याचं काम एक चांगल्या पद्धतीने जे आजपर्यंत आम्ही केलं आहे ते पुढे एकदम ताकदीने आणि दिमागदार पद्धतीने नेण्याचं काम करणार. फक्त शेवटचा प्रश्न, जुन्नरच्या विकास कामांच्यासाठी तुम्ही दोघं दादा आज तुमच्याकडे आले. तुम्ही म्हटले की आम्ही वरती पण दोघं एकत्र जाऊन विकास करू. तुम्ही त्या दिवशी असं म्हणत होतात की विज्ञान कारखान्याची निवडणूक तुम्ही लढणार आहात. तीही दोघं एकत्र लढणार आहेत. हे बघा आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा करून आम्ही आमच्या याच्यावर तयारी चालू केलेली आहे.
शेवटी आम्हाला काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणायची आणि त्यांना खाली खेचायचं म्हणून जायचं असं अजिबात नाही. पण विघ्नर कारखान्यामध्ये परिवर्तन होणे गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणून याच्यामध्ये काही राजकारण किंवा पक्ष नसतं. म्हणून जे बरोबर येतील त्यांना घेऊन आम्ही पुढं जाऊ, ताकदीचे उमेदवार बरोबर घेऊन पुढं जाऊ. विशेषतः कारखान्याला कोण किती काय करते त्याच्यावर डोळा ठेवण्यापेक्षा आपण काय करू शकतो. बाकीचे कारखाने बघा ना, माळेगावचा बघा, तिकडचं बघा, 3736 भाव देत आहेत. भीमाशंकरांना आपल्या कारखान्याची डिफरन्स केली ते 180 कोटीचा डिफरन्स आहे ओव्हर द पिरियड ऑफ लास्ट 10 years. आता ठीक आहे, आता निवडणूक आली म्हणून मेन पद्धतीने केले, पण आता पण 3000चा क्रशिंग चालू आहे. का म्हणजे या सगळ्या गोष्टी होतात. आता बरेचसे शेतकऱ्यांचे मला फोन येतात की आमचा 18 महिन्याचा ऊस झाला, हे झालं. असे कितीतरी शेतकरी आहेत. आता आपल्या कारखान्याचा ऊस कुठं चालला आहे, युटेकला चालला आहे, संगमनेरला चालला आहे, ते नाना लोण्यांच्या कारखान्याला चाललं आहे, पराग घेऊन चालला आहे, भीमाशंकर घेऊन चालला आहे. हा लॉस कोणाचा आहे? कारखान्याचा आहे. कारखान्याचा म्हणजे कोणाचा आहे? सभासदांचा आहे. एकदा एवढ्या मोठ्या प्रमाणात लॉस बाहेर ऊस गेला, 10 कोटीचा तोटा सहन करावा लागला आपल्या कारखान्याला. आणि तशाच परिस्थिती आज आहे. अशी का उद्भवली? त्याचं कारण काय? ठीक आहे, आता निवडणूक आली तेव्हा जनतेसमोर आपण जाऊ आणि आपण कसं चांगला मॅनेज करू. त्याचे जे कॉस्ट्स आहेत, आता एक छोटं उदाहरण, बाळदाण्याचं पोतं विघ्नर कितीला घेतो आणि तेच बाळदाण्याचं पोतं भीमाशंकर कितीला घेतो. याची छोटी फरक बघा. कॉस्ट आपले जे वाढतात ना, त्याच्यामुळे आपला कारखाना तोट्यात आहे. आपलं कॉस्ट कमी केली पाहिजे आणि ह्या दृष्टिकोनातून जर चांगला चालवला. आता एवढा जुना कारखाना आपला, देशात 1 नंबरचं बक्षीस आपण पण मिळवतो, 1 नंबरचं रेम्युनरेशन तर नाहीच, आणि त्याच्यावर इतक्या वर्ष होऊनसुद्धा भीमाशंकर कर्जनील झालेलं आहे. नंतर येऊनसुद्धा आपल्या कारखान्यावर किती कर्ज आहे, आपला कारखाना किती चांगला आहे, किती ताकदीचा आहे. शुगर बेल्टमध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट कमी आहे, काहीच नाही त्याची त्या मनाने बघितलं. म्हणून आपल्या एक चांगल्या दिशेने पुढे न्यायचं पाहिजे. त्याच्यात काय राजकीय काय आम्हाला करायचं असं नाही की मी करतो काय हे करतात हे करतात. आम्ही तर ठरवलं लढायचं, जसं जसं जे येतील बरोबर ते आम्ही पुढे जात जाऊ. मंत्रिपदासाठी काही प्रयत्न करणार? मला तर असं वाटत होतं की शरददादा उद्या ते शपथ घेतील का काय, असं मी काल त्यांच्यावर बोललो होतो. पण निश्चित प्रकारे या तालुक्याला मंत्रिपद मिळावं म्हणून माझी झेप अजितदादा पवारांपर्यंत आहे. त्यांना मी सांगण्याचा प्रयत्न करेल की आपल्या तालुक्याला करावा बा. पुणे जिल्हा हा अजितदादांचा आहे आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं म्हणजे अधिक कामं आमची म्हणजे तालुक्याची म्हणजे जनतेची चांगल्या पद्धतीने पुढं जाईल अशा प्रकारचं कार्य करू. म्हणजे आम्हाला मागायला नाही लागणार, हे देतील महाराष्ट्रभर. तुम्ही विधान परिषदेवर जाणार अशी चर्चा होती मागे काही? चर्चा होत राहते. प्रेम करणारे कार्यकर्ते असतात, ते चर्चा घडून आणतात. पण कोणाच्या कसे आता पार्ट्या 3, त्यांचे कार्यकर्ते किती, इथं आमदार किती, शेवटी त्यांना महाराष्ट्र बघायचं असतं. आणि म्हणून ते पाहिजेच असं किंवा असं काही नाही. आणि आम्ही मैदानात उतरून लढून तिथं जाणारे माणसं. हे मागच्या दाराने आम्ही जाणार नाही. मी लढणार आणि परत येणार. आता बेनके साहेबांनी आपल्याला मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या, तुमच्यासाठी प्रयत्न करणार असं देखील आपण विधान परिषदेसाठी त्यांना शुभेच्छा देणार. बघा, विधान परिषदेमध्ये त्यांनी जाऊ नये असं माझं पण काय म्हणणं राहणार आहे. संघर्षातून जो विजय मिळतो ना, तो फार सर्वोच्च आनंद असतो. कार्यकर्ते सुद्धा जोखमीने वागतात, जबाबदारीने वागतात, आपले सुद्धा पाय जमिनीवर राहतात. मी सुद्धा गेले 20 वर्ष काम करतो या तालुक्यामध्ये, जमिनीवर पाय ठेवून काम करतो आहे. त्यामुळे हा तालुका जर आपल्याला हलता चालता बोलता जर ठेवायचा असेल तर सर्वांना ज्या लोकांना इच्छुक म्हणून काम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फायदा कोणाचा आहे, त्याच्यामध्ये फायदा जनतेचा आहे. जनतेला एवढी लोक मिळणार. आता काल एक घटना घडली राजुरीला. 40 वर्षाचा माणूस, मुलगा तरुण, हा ब्रेन हॅमरेज होऊन गेला. कुटुंब रस्त्यावर आलं. मोठी मुलगी ते अपंग होते. माझ्या अगोदर ते केलं होते, त्यांनी तिथं 25,000 रुपये दिले. मी 50,000 रुपये घरी नेऊन दिले. भेटले ना आमच्याकडून 75,000 दोघांकडून. बाकी कार्यकर्त्यांकडून 4-5 लाख गोळा झाले. म्हणजे आज ते कुटुंब आम्ही सेटल केलं 7-8 लाख रुपयाने. मला हेच हवं आहे, जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येकाने योगदान द्यावं. हा तालुका आपल्या सर्वांचा आहे आणि राजकीय कोणाला कुठल्या खुर्चीवर बसवायचं हे मायबाप जनता ठरवते ना, आम्ही कोण सांगणार आहे. माझी प्रॅक्टिसेस, मी माझ्या नेटवर मी जे काम करतो तुम्हाला मी सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे की हा माणूस जमिनीवर पाय ठेवून जोरात काम करतो, हा थांबत नाही. म्हणजे मला काय फार मोठ्या कार्यकर्त्यांची किंवा फार मोठ्या नेत्यांची अपेक्षा कधीच नव्हती. सर्वसामान्य जनता आहे, सर्वसामान्य माणसं आहे. हा सुरजसारखा एक पोरगा चांगला माझ्याबरोबर मधल्या काळामध्ये पवार साहेबांना सांगून अटॅक झाला. त्यांना सांगितलं की साहेब इन्कमिंग करणार असेल तर मग शेरकर कशाला, तुम्ही सुनावणे घ्या ना. या माणसाकडे पोटेन्शियल आहे, या माणसाकडे ताकद आहे, कष्ट करण्याची हिंमत आहे.
दूरदृष्टी आहे, विजन आहे, जे आतापर्यंत 50 वर्षामध्ये कुणाकडेच या सगळ्या गोष्टी लांबपर्यंत पाहायला मिळालं नाही. असं त्यांनी प्रेझेंटेशन केलं ते मी सुद्धा ऐकलं. तोसिफसुद्धा आमचा तिथे होता. त्याच्यातही आमची संतोष जयंत पाटलांना पत्र दिलं, ते पण माझ्याकडे दप्तरी आहे. मग या सगळ्या गोष्टी कशासाठी आपण करतो? या जुन्नरच्या हितासाठी करतो. आणि आता आमचे संतोष घोटणे असतील किंवा ही सगळी जी मंडळी आहे, आमचं म्हणणं कसं असतं की राजकारणामध्ये आपण एक समान पद्धतीने आणि एकमेकांचा सन्मान ठेवूनच या निवडणुका लढल्या पाहिजे. एकमेकांच्या बदनाम्या करून किंवा एकमेकांना वाईट पाहून मग ते काय होते, दिशा चुकते सर्वांचीच. आपल्या तालुक्याची दिशा एकदम परफेक्ट आहे आणि ती सुधारण्यासाठीच आपण हा विचार केला की बाबा आज आपण जे विद्यमान आमदार माझ्या अगोदर होते आता 5 वर्षामध्ये, त्यांनी काय काय कामं केली ते आपण हातामध्ये घेतली पाहिजे. आणि काही कामांना आम्हाला जॉईंट जावं लागेल, एकत्र जावं लागेल. त्यामुळे प्रश्न असा आहे की या तालुक्याला जेवढं जास्तीत जास्त आपण सगळी मंडळी बॅकअप देऊ. बॅकअप याचा अर्थ काय? संपर्क, भेटी, बोलणं, संवाद. तर त्याच्यामधून उद्या 2 निर्णय होईल. तो निर्णय आपण अपेक्षित ठेवतो, जनता जो निर्णय करेल. यावेळेला काय झालं, पैशाचा फार मोठा भडीमार झाला. या तालुक्याची संस्कृतीच ही नाही आहे. म्हणजे आम्हाला एवढं वाईट वाटायचं की जो उठायचा, बरं माझ्या गावातले काही लोक म्हणायचे की बाबा गणपती मंडळाला साहेब एवढे पैसे आले तुमच्या 250 रुपये. मला वाटतं संतोषाला आम्ही 250 रुपये गेले 20 वर्ष आपण वाटतोय ना प्रत्येक मंडळाला, आणि सातत्य ठेवून वाटतोय. आणि आज त्या गणपती मंडळाला सुद्धा आजच्या म्हणजे अपेक्षा नसताना एवढा मोठा निधी आला, ते सुद्धा गडबडून गेले. सगळे पैसे घेऊन माझ्याकडे आले. म्हणजे आम्हाला सुद्धा या गोष्टी नवीन आहे राजकारणामध्ये. आम्हाला या अपेक्षित नाही. आमचं म्हणणं आहे जर 12 महिने जर चांगलं काम केलं, लोकांमध्ये राहिलं, तर आपल्याला नवीन पायंडा पडायची काही गरज नाही. चुकीचा पायंडा तर अजिबात पडूच नाही. आणि मी नेहमी सांगत आलो, शिवरायांच्या भूमीची एक वेगळी पद्धत आहे, एक वेगळा अजेंडा आहे. आपल्याला तो घेऊन जायचा आहे आणि चांगलं काम करायचं आहे. बघा, तालुका प्रथम होणं ही काळाची गरज आहे. प्रथम आता नेते आमचे खूप असतील, समजा हे बारामतीला मानतात. मी समजा आता शिवसेनेचा नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. आता मी अपक्ष निवडून आलो, महायुतीमध्ये मी त्यांच्याबरोबर काम करण्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो. आपण पाहिलं आहे की त्यांनी सुद्धा मला सन्मानपूर्वक हेलिकॉप्टर पाठवलं, मला बोलून घेतलं, माझी चर्चा केली, आमची सगळी चर्चा झाली. विषय उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये कदाचित मला असं खात्री आहे की मला विश्वास आहे की ते या मंत्रिमंडळामध्ये किल्ले शौर्याचा सन्मान करतील. हा शरद सन्मान नाही आहे, ही व्यक्तीला सन्मान नाही आहे, हा तालुक्याला सन्मान आहे. आणि तालुक्याला जेव्हा सन्मान जातो त्यावेळेला आपली सगळी मंडळी याच्यामध्ये प्रभाव ठेवू शकतात. छत्रपती शिवरायांची भूमीचा काम करण्याचा अजेंडा हा राज्यामध्ये जाऊ शकतो. आपल्याला मॉडेल म्हणून काम करायचं आहे. आणि म्हणून हे सर्व आपण जे बसलो आहे याच्यामध्ये त्याचं कारणच तेवढं आहे. त्यामुळे बाकीचा विषय काही नाही. अतिशय चांगली खेळमेळच्या वातावरणात बैठक तुम्ही पाहिली, सगळ्या आपण गोष्टी समजून घेतल्यात. उद्यापासून दिशा ठरणार आहे, तालुक्याची कामाची पद्धत ठरणार आहे. जेवढे अपूर्ण प्रोजेक्ट आहेत ते पूर्ण करायचे आहेत. आणि नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला एक क्रांतिकारी पाऊल पुढे टाकायचं आहे. खूप चांगलं काम करू. ज्या लोकांनी खरं तर या सगळ्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे मी तर केंद्रबिंदू मानलं सर्वसामान्य माणसांना, त्यांना डोळ्यासमोर ज्या लोकांनी आज इथे सगळी मंडळी बसलेली आहेत, म्हणजे मला बाळासाहेब दांगटांचं तर विशेष आभार मानले पाहिजेत की ते व्यक्तिमत्व अनुभवी आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की मला तरी असं वाटतं की हा तालुका तुम्ही सांभाळला पाहिजे. माझ्यासाठी ही फार मोठी जबाबदारी आहे. त्यांचा शब्द माझ्या कानामध्ये एवढा आता परफेक्ट बसला आहे की त्यांच्या शब्दामुळं माझी झोप 100% उडून गेली. ते म्हणजे हा तालुका तुम्हाला सांभाळावंच लागेल. आणि आम्ही सुद्धा या तालुक्यासाठी माझं जे योगदान आहे ते माझं ह्या वयात ते फिरले फार. म्हणजे 72-73 वर्षामध्ये एवढं पायाला बेंगरी बांधून जर आज बाळासाहेब दांगडे फिरले असतील तर आता आमची जबाबदारी अधिकची वाढली की बाबा या तालुक्याच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने, विकासाच्या दृष्टीने आपल्याला फार पुढे जावं लागेल. त्यामुळे आपण सगळ्या या चांगल्या गोष्टीसाठी एकत्र आलो आहे. मी मनापासून पत्रकारांना धन्यवाद. असे म्हटले होते प्रचारादरम्यान की उद्या शरददादा सोनवणे जर निवडून आले तर त्यांना मी मातोश्रीवर घेऊन जाईल, आपण जाणार का? बघा, आता तुम्ही पाहताय की राजकारणाची काय पद्धत महाराष्ट्रामध्ये आहे. आज परिस्थिती अशी आहे, मी शिवसेनेचा माणूस आहे, होतो आणि तो राहणार. आता मातोश्री काय किंवा एकनाथ शिंदे साहेब काय, हा त्यांच्या लेवलचा विषय. माझ्या सगळ्या छोट्या माणसाचं लेवल मी इथल्या सगळ्या शिवसैनिकांना बरोबर घेतलं आहे, इथल्या सगळ्या जनतेला बरोबर घेतलं आहे. जात पात धर्म पक्ष भेद हा काय आपण पाळत नाही, मानत नाही. इथं आपल्याला तालुका चालवायचा आहे. त्यामुळे वर जे आहे ते वरचं वरच्या लेवलला चालेल. पण आपण कालही लोकांबरोबर काम केले, आजही करतोय आणि उद्या करत राहणार आहे. त्याच्यामुळे आता त्या फार विसंगतीच्या पॉईंटवर मला काही चर्चा करायची नाही. परंतु सन्मान मात्र सगळ्यांचा, आदर सर्व पक्षांचा. मग त्याच्यामध्ये सर्व शरद पवार साहेब असू द्या किंवा उद्धवजी साहेब असू द्या, एकनाथजी शिंदे साहेब असू द्या, धर्मेंद्र आनंदी दिघे साहेब असू द्या, आमचे साबेरबाई असू द्या, किंबहुना इथे काँग्रेसचे लीडर असू द्या, किंबहुना इकडे आदरणीय आमचे देवेंद्रजी असू द्या, माझे मित्रच आहेत ते एकदम जवळचे. हे सगळे नेते आम्हाला
वरच्या लेवलला अजितदादा पवार आम्हाला सहृदय आहेत, आम्हाला कामं करायचे जनतेचे आणि निर्णायक काम करायचे. त्यामुळं या असलेल्या कुठल्याही चर्चेवर माझ्यासारखा माणूस अनउत्तरित आहे, म्हणजे कुठलंही उत्तर या बाबतीत मांडलं नाही. तुम्हाला दोघांना एकत्र बघून अनेकांना धक्का बसायला बसला. काय धक्का बसायचा? आता मी हँडओव्हर करून घेतले, कामं समजून घेतले, कामं नाही करायचे का आपल्याला? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे दरी ठेवायची, भांडणं करायची, मारामाऱ्या करायच्या, वितुष्ट ठेवायचं असं आहे का? तालुका असं नाही ना आपल्याला पुढं जायचं. आता आगामी कालावधीत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, विज्ञान कारखाना असेल, आगामी निवडणुका ह्या महायुती म्हणून लढल्या जाणार की पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीने? ते आता नेत्यांना उद्या विचारतो आम्ही सगळी मंडळी जाऊन, कारण काय अजून वरचं काय धोरण आहे अजून आमच्या काय कानावर आलेलं नाही. अतुल दादा, एक शेवटचा प्रश्न असा आहे की आघाडीचे लोक म्हणतात की या निवडणुकीमध्ये EVM हॅक केलेलं आहे आणि टॅम्परिंग केलेलं आहे, याच्यावर आपलं काय मत आहे? त्याचं उत्तर आता शरद सोनवणेच चांगले देतील. मी निवडून आलोय, मला काही घेऊन पडले. मी निवडून आलेला घटक आहे, आम्हाला काय त्याचं आता घेऊन पडले. आम्ही जो जितावं सिकंदर ना, जो जितावं कसा काय EVM हॅक करून जिंकले काय याला पाडायचं असं नाही म्हणजे माझा जनतेवर विश्वास आहे. जनतेने मला निवडून दिलंय. माझी शेवटची सभा आहे ना, हे त्याचं उत्तर होतं ना जनतेचं. शेवटची सभा झाली, एकही नेता नाही स्टेजवर. धन्यवाद. पाय लवकर बरा झाला, आनंद.